रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी 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 रूप सुख झाले ओ सुख झाले साजनी सुख झाले हो तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा
हरी सेविना उच्छिष्ट लोळेना अंगणी सेविना उच्छिष्ट लोळेना अंगणी सेविना उच्छिष्ट लोळेना अंगणी सेविना उच्छिष्ट लोळेना वैष्णवांचे नानी होईन किडा वैष्णवाचे नानी होईन किडा वैष्णवाचे नानी होईन किडा उच्छिष्ट लोळेना अंगणी सेविना उच्छिष्ट लोळेना सेविना उच्छिष्ट लोळेना अंगणी सेविना उच्छिष्ट लोळेना अंगणी वैष्णवांचे नानी होईन किडा वैष्णवाचे नानी होईन किडा वैष्णवाचे नानी होईन किडा ऐसे जन्म आता मज दे देव ऐसे जन्म आता मरते देव ऐसे जन्म आता मज दे देव ऐसे जन्म आता मरते देव आवडी हे जीवा सर्व काळ आवडी सेवा सर्व काही आवडी सेवा सर्व काही त्यांचे चरण रज येते अंगावरी
सेवेन उच्चिष्ट सेवेन उच्चिष्ट लोळेना अंगणी सेवेन उच्चिष्ट ऐसे जन्म
डोळे न अंगणी 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 सेविना उच्चेष्ट आ
आवडी हे जीवा सर्व काळ आवडी हे जीवा जीवा आवडी हे जीवा 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 सर्व काळ सर्व काळ आवडी जीवा आवडी हे आवडी हे जीवा जीवा सर्व काळ आवडी हे जीवा आवडी हे जीवा आवडी हे जीवा आवडी हे सेविना उच्चिष्ट लोळेन अंगणी सेविना उच्चिष्ट लोळेन अंगणी सेविना उच्चिष्ट लोळेन अंगणी सेविना उच्चिष्ट लोळेन अंगणी वैष्णवाचे नानी होईल किडा वैष्णवाचे नानी होईन किडा वाचे नानी होईन किडा सेविना उच्चिष्ट लोळेन अंगणी सेविना उच्चिष्ट लोळेन अंगणी लोळेन अंगणी सेविना उच्चिष्ट लोळेन वैष्णवाचे नानी होईल किडा वैष्णवाचे नानी होईन किडा वैष्णवाचे नानी होईन किडा ऐसे जन्म आता मज दे देवा 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 आवडी हे जीवा सर्व काळ आवडी हे सेवा सर्व काळ आवडी अरे ते जन्म मज दे देवा ऐसे जन्म आता मज दे देवा ऐसे जन्म आता मज दे देवा ऐसे जन्म आता मज दे देवा आवडी हे जीवा सर्व काळ आवडी हे सेवा सर्व काळ सेवीन उच्छिष्ट लोळेन अंगणी सेवीन उच्छिष्ट लोळेन अंगणी वैष्णवांचे नानी होईन किडा ऐसे जन्म आता मज देई देवा आवडी हे जीवा सर्व काळ
त्यांचे चरण रज येती अंगावरी, त्यांचे चरण रज येती अंगावरी, वंदीन ते शिरी जाईन मागे. ऐसे जन्म आता मज देई देवा, आवडी हे जीवा सर्व काळ. तुका म्हणे ते राहिला से भाव, तुका म्हणे ते राहिला से भाव, सकळ ही वाव जाणून या. ऐसे जन्माता मज देई देवा, आवडी हे जीवा सर्व काळ. गदा शंख चक्रादि बिर्भावितांगम, चिदानंद संलक्षणाट्य स्वरूपम. यमाद्यष्ट भेदांग योग प्रवीणम, समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं. श्री ज्ञानेशो भगवान विष्णु, निवृत्तिर्भगवान हरः, सोपानो भगवान ब्रह्मा, मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ति उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ति उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय देवाची. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ति उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ति उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची. सेवीन उच्छिष्ट लोळेन अंगणी, सेवीन उच्छिष्ट लोळेन अंगणी, वैष्णवांचे न्हानी होईन किडा. ऐसे जन्म आता मज देई देवा, आवडी हे जीवा सर्व काळ. प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त निरूपण रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग देहो निवासी असलेले प्राणींद्रिय दमन, तनुसहित स्वगमन, हरी श्री सुमन, जिजाई रमण श्री तुकाराम महाराज यांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील माझ्या स्वानंद सुखनिवासी सद्गुरू कीर्तन सेवा, सर्व ग्रामस्थ मंडळी, ग्रामस्थ भजनी मंडळी, या पवित्र अशा अनेक संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पुनीत असलेल्या या महमदाबाद गावामध्ये आपण सर्वजण मोठ्या प्रेमाने आदिशक्ती मुक्ताबाईंच्या 728व्या अंतर्धान तिरोभूत सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित आहोत. काय भगवान पंढरीरायाला आपल्या सर्वांची दया आली. फार उकाडा होत होता, धगत होत. याची काळजी पांडुरंगाला, म्हणून पांडुरंगाने वरुण राजाला आज्ञा दिली, जा महमदाबादला. काय करतोस म्हणले, इकडे तिकडे उगत फिरतो असतो. त्या म्हणले महमदाबादला वारकऱ्याला धगत आहे फार.
आणि मग वरुण राजा या ठिकाणी वायुदेवांचंही आगमन झालेलं आहे. वारकऱ्याला जरा उसासा टाकलेला आहे वारकऱ्यांनी, बरं वाटत आहे. आणि अशा या पवित्र प्रसंगी आपण सर्वजण या मुक्ताबाईंच्या सोहळ्याला उपस्थित आहोत. का असे उत्सव संपन्न करायचे असा प्रश्न आला की वैकुंठवासी प्रातस्मरणीय विठ्ठलबुवा घुले यांचं एक वाक्य आठवतं. बुवा म्हणायचे, असं म्हणतात की महात्म्यांचे पुण्यतिथी समाधी उत्सव साजरे केले म्हणजे त्यांचं काही बिघडत नाही, केले म्हणजे त्यांचं काही बिघडत नाही. परंतु आपण जर त्यांचे उत्सव साजरे नाही केले तर आपलं बिघडल्याशिवाय राहत नाही. म्हणून असे उत्सव साजरे करायचे असतात. फार मोठ्या प्रेमाने हा सोहळा संपन्न होतो आहे आणि या सोहळ्याचं 46वे वर्ष आहे. फार मोठा आनंदाचा उत्सव आहे. महाराज, इथं जवळच नागलगाव गाव आहे, दादासाहेबांच्या फळावरील फार निष्ठावान गाव आहे. या गावामध्ये गुंडप्पा महाराज म्हणून एक थोर साधू होऊन गेले. या गावातील एक सद्गृहस्थ होते, त्यांना काही संतती होत नव्हती. तेव्हा त्यांनी गुंडप्पा महाराजांना, मी ज्यावेळी मागच्या वेळी कीर्तनाला होतो त्यावेळी सांगितलं या कार्यक्रमाचं प्रयोजन. त्यावेळी गुंडप्पा महाराजांनी सांगितलं की म्हणे मुक्ताबाईंचा उत्सव साजरा करा, तुम्हाला मुलगी होऊन जाईल. आणि काय सांगू महाराज, पुढच्या वर्षी मुलगी झाली सुद्धा. तो का म्हणे खरे झाले एका बोले संत. आणि म्हणून तेव्हापासून मुलगी झाली म्हणून उत्सव बंद नाही केला. आज तर काय 46 वर्ष हा उत्सव संपन्न होतो आहे. आपल्या सर्वांचं हे मोठं सद्भाग्य असेल की आपल्याला अवघ्या 4 वर्षी या उत्सवाचा सुवर्ण महोत्सव साजरा करायला मिळणार आहे. आणि आमच्या शंकरांनाचं असं उत्तम नियोजन असतं की आपल्याला भव्य आणि दिव्य या कार्यक्रमाचा सुवर्ण महोत्सव 4 वर्षांनी अनुभवायला मिळेल अशी आशा करतो मुक्ताबाईंच्या चरणी. खरं पाहायला गेलं तर असं आहे, नवीन माणूस आला म्हणून आपल्या जुन्या माणसाला सोडू नये. तुम्ही असं का म्हणता महाराज, कोणी असं केलेलं आहे तर शंकरांनी असं केलेलं आहे म्हणून असं केलं. अरे वा, का बरं? आरोप आहे तुमचा. बरं, त्याचं कारण आहे आजची सेवा बाळू महाराजांची होती. गेल्या अनेक वर्षांपासून आजची सेवा ते करत असतात. परंतु मला मागं 1-2 महिन्यापूर्वी महाराजांनी सांगितलं की मुक्ताबाईंचा उत्सव करतो, तुम्ही याल का? मी म्हटलं काही हरकत नाही, मी येतो, काळ घेऊन उभं राहतो, एखादी चाल दिली तर म्हणतो, असं म्हणालो. परंतु शंकरांनी सांगितलं की या, काही हरकत नाही. आणि मग आमच्या बाळू महाराजांना कळलं की अमोल महाराज येणार आहेत. आणि मग ते म्हणाले ते जर येत असतील तर मी कीर्तन करणार नाही, त्यांनाच कीर्तन देऊया आपण. हे खरं तर त्यांच्या अंतःकरणाचा मोठेपणा आहे, विशालपणा आहे की ते माझ्यापेक्षा वयानंही मोठे आहेत, अधिकारानंही मोठे आहेत, अभ्यासानंही मोठे आहेत आणि सेवेनंही मोठेच आहेत. आणि खरंच मोठी माणसंही फार मोठे असतात. म्हणून त्या दोघांनी विचार विनिमय केला आणि आजची ही सेवा माझ्याकडे दिली. माझं फार मोठं सद्भाग्य आहे की वारकरी संप्रदाय अशा काही महात्म्यांच्या साधनेवरती आणि अशा काही महात्म्यांच्या कलेवरती उपस्थित आहे, वैभवाने उभा आहे. अशा महात्म्यांच्या पैकी अग्रक्रमाने एक नाव वारकरी संप्रदायामध्ये घेतलं जातं, ते म्हणजे रामभाऊंचं. आदरणीय रामभाऊ महाराज काजळे, जे कला क्षेत्रातून उत्तुंग अशा यशाच्या शिखरापर्यंत पोहोचले. पण वारकरी संप्रदायाचे ज्ञानोबराय तुकोबारायांचे, देगलूरकर परंपरेचे त्यांच्यावरती एवढे मोठे संस्कार आहेत की कला ही नुसती कला म्हणून जोपासायची नाही, तर कला ही ज्ञानोबराय तुकोबारायांच्या चरणाची सेवा म्हणून करायची. वा. आणि म्हणून नुसतं कलाकार होण्यामध्ये काही अर्थ नाही, आपण सेवा केली पाहिजे ज्ञानोबराय तुकोबारायांची. या न्यायानं कला क्षेत्रामध्ये तर उत्तुंग व्यक्तिमत्व आहेच आहे, पण त्यांचं आचरण जर पाहिलं तर फार मोठमोठ्या कीर्तनकारांना सुद्धा मान खाली घालावी लागेल, एवढं मोठं आचरणही आहे. आचरण संपन्न आणि कलेनेही युक्त असणारे भाऊ आहेत, भाऊही आज या ठिकाणी उपस्थित आहेत. फार मोठं सद्भाग्य आहे. आमचे एक जिवलग मित्र आहेत जे की आदरणीय भाऊंकडे फार वर्षापूर्वी शिकायला होते आणि ते फार गोड मृदंग वाजवत असतात. आम्ही ज्या वेळी कार्यक्रमाला भेटतो आणि मृदंगाचा विषय निघाला आणि भाऊंचं नाव निघालं नाही असं कधीच होत नाही. मी प्रथमतःच पाहिलं की एका विद्यार्थ्याची शिकून गेल्यानंतरही आपल्या गुरुच्या प्रती एवढी कृतज्ञता आणि एवढी श्रद्धा आहे. आमचे श्रीकांत महाराज म्हणत असतात, अहो अमोल महाराज एकच कृष्णा महाराज काय, जेवढेही म्हणून भाऊंचे शिष्य आहेत, जेवढे म्हणून मृदंग क्षेत्रातले आहेत, त्या प्रत्येकांनी आजपर्यंत एक वेळही भाऊंचं नाव घेतलं नाही की त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली नाही. असं नाही, त्याचं कारण आहे, शिकवत असताना सुद्धा अंतःकरणामध्ये कोणीतरी एखादा मुलगा आपल्याकडे बाहेरून शिकायला असा हा भाव नाही, परंतु आपल्या मुलाला शिकवतोय की काय
असा शुद्ध भाव धरून ते विद्यार्थ्यांना घडवत असतात. असा असणारे आदरणीय भाऊ उपस्थित आहेत. माझ्या खरंच परमार्थिक क्षेत्रातील आज हे फार मोठं विशेष महत्व आहे की आज भाऊ कीर्तनाकरता उपस्थित आहेत. जास्त काही व्हायचं नाही आणि झालंय तरी घाबरू नका, कारण की देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव असंही आहे. आणि दुसरी गोष्ट, लोक पावसामध्ये सभा गाजवायला लागले, मग आपल्याला कीर्तन तासभर करायला काय असे आहे ना. अहो माणसं सभा, वातावरण बदलतात महाराज पावसामुळे. पावसामध्ये एका बुवानी मागच्या वेळेस एका नेत्याने पाऊस पडला, पावसात सभा केली तर एका राजाला पाडलं बघ. असो, वरुण राजांचंही आगमन झालेलं आहे. मुक्ताबाईंच्या या सोहळ्यामुळे काय आहे, मुक्ताबाईंचंही विशेष आहे की मुक्ताबाईंचा अंतर्धान सोहळा आहे. कडाडली वीज निरंजनी जेव्हा मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली. वार, जोराचा वारा सुटला आणि वीज कडाडली ना, अशा प्रसंगी मुक्ताबाई तिरोभूत झाल्या, अंतर्धान पावल्या. अशा या मुक्ताबाईंचा दिव्य सोहळा आपण सर्वजण संपन्न करत आहोत. आपल्या सर्वांचं मोठं सद्भाग्य आहे. आणि त्या निमित्तानं जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेतील 4 चरणाचा संतपर प्रकरणातील किंवा मागणीपर प्रकरणातील अभंग आपण आज सेवेकरता निवडलेला आहे. हा अभंग मागणीपर प्रकरणाचा आहे. आणि प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकोबारायांनी भगवान परमात्म्याकडे आपली आवड प्रगट केलेली आहे. जगद्गुरु तुकोबाराय आज भगवान परमात्म्याला आपली आवड सांगतात आणि आवड सांगून मागणी मागतात. आपण ही सर्वांनी 1 तासभर सेवा करायची आहे. वरुण राजांनी, मुक्ताबाईंनी आपल्या सर्वांवरती कृपा करावी. सेवेमध्ये विक्षेप होऊ नये, विघ्न येऊ नये अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करूया. शेवटी आले देवाची या मना, तेथे कोणाचे चालेना. जसं देवाच्या मनामध्ये आहे तसं व्हायचंच आहे. परंतु जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, सेवीन उच्छिष्ट लोळेन अंगणी, वैष्णवांचे नानी होईन किडा. जगद्गुरु तुकोबाराया आपल्या प्रती, आपल्या अंतःकरणातील भगवान पंढरीरायाकडे संत महात्म्यांच्या प्रती असणारी कृतज्ञता प्रगट करतात. काय आहे, आपण मृत्यू लोकामध्ये थोडस जर निरीक्षण केलं तर निरीक्षणांती एक गोष्ट लक्षात येईल. एकदा भजन घेऊया.